आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. शिक्षकांना शिकवू द्या, टीईटीची सक्ती नको, पदोन्नती विषयक अन्यायकारक अटी रद्द करा, बीएलओचे काम काढून घ्या, अन्यथा राज्यातील शाळा बंद पाडू, असा इशारा प्राथमिक शिक्षकांनी दिला आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून एक दिवसीय आंदोलन केले. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्हा सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करून निदर्शने करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामध्ये 25 शिक्षक संघटनांनी सहभाग घेतला होता. महेश शरणाथे, अमोल माने, शशिकांत बजबळे, अमोल शिंदे, शशिकोल पाटील, राजेंद्र नागरगोजे, उत्तम इंगळे, चंद्रशेखर क्षीरसागर, मुकुंद सूर्यवंशी, मुरलीधर दोडके, संतोष करम, जकी मटेल, रमेश पेटकर, दिवानजी देशमुख, सदाशिव वारे, राजेंद्र कांबळे यांच्यासहित हजारो शिक्षक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. राज्यातील प्राथमिक शिक्षकांना शासनाकडून देण्यात येणारे BLOचे काम तत्काळ काढून घ्यावे आणि याशिवाय इतरही अशैक्षणिक कामे जी शिक्षकांवर लादली जातात ती कमी करावी. TETची परीक्षा अट रद्द करावी. आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तत्काळ सुरू करावी. जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करावी. सरळ सेवा भरती आणि पदोन्नती प्रक्रिया बिंदू नामावलीप्रमाणे राबवावी. यासह मुलांना शिकवू द्या. या अशैक्षणिक कामांमुळे ज्ञानदानाचे मुख्य काम मागे पडत असून शिक्षकांना यामुळे मानसिक त्रास मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे ही कामे ताबडतोब मागे घ्यावीत. यासह इतर मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील शिक्षकांनी जोरदार धरणे आंदोलन केले. दरम्यान आम्हाला शिकवू द्या अशी आर्त हाक देत शासनाने लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आगामी काळात राज्यभरातील प्राथमिक शाळा बेमुदत बंद पाडू असा इशारा देण्यात आला आहे. सर्व संघटना समन्वय समितीच्या वतीनं आज एक दिवसाचं जे धरणे आंदोलन करण्यात आलं त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व संघटनांचे प्रतिनिधी, सर्व शिक्षक यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून खऱ्या अर्थानं शासनाच्याकडं आपलं मागणं मागितलं आहे की आमच्या मागण्या मान्य करा. त्यामध्ये प्रमुख मागणी आमची होती की आम्हाला शिकवू द्या. या संदर्भानं आम्ही आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं. त्या निवेदनावर देत असताना त्यांच्यावर सविस्तर चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये साहेबांनी सुद्धा खऱ्या अर्थानं शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या समोर राहिला पाहिजे, त्यांना शिक्षणाचं काम केलं पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची मागणी आम्ही त्यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी त्याला प्रतिसाद दिला आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जे काही मागण्या आहेत त्या मागण्यामध्ये त्यांना ज्या ज्या मागणीमध्ये भाग घेता येईल त्यामध्ये त्यांनी निश्चितपणानं सहकार्य करू अशा पद्धतीची भूमिका मांडली आहे. त्याचबरोबर शिक्षक संचालकाने जी पत्र काढलेलं आहे त्या पत्राच्या संदर्भानं सुद्धा आदरणीय गोसावी साहेबांच्या बरोबर कलेक्टर साहेब बोलतो अशा पद्धतीची भूमिका त्यांनी या निमित्तानं मांडलेली आहे. खऱ्या अर्थानं या मागण्यामध्ये आम्ही कुठलीही आर्थिक मागणी मांडलेली नाही. यामध्ये फक्त आमची एकमेव मागणी आहे की आम्हाला त्या लेकरांच्या समोर जाऊ द्या. ज्या मुलांसाठी आम्ही नोकरीमध्ये आलेलो आहोत, आम्ही ज्या मुलांसाठी काम करतोय त्या मुलांना, विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम आम्हाला करू द्या, आम्हाला शिकवू द्या अशा पद्धतीचा आक्रोश या निमित्तानं सर्व जिल्ह्यातील शिक्षकांनी व्यक्त केलेला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील बहुतांशी शाळा आज 95% जास्त शाळा आज बंद झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि धरणे आंदोलन अशा स्वरूपाचं हे आंदोलन आज सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती संघटना आणि सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य दिव्य मोर्चाचं आणि धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी सामूहिक रजा टाकून शिक्षक या ठिकाणी धरणे आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आत्ता या ठिकाणी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य दिव्य धरणे आंदोलन अतिशय उत्तमरित्या पार पडलं. याच्यामध्ये आमच्या सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे या ठिकाणी TET परीक्षा
करण्यासाठी आपल्याला सर्वोच्च न्यायालयानं 28 ऑगस्ट 2028 पर्यंत मुदत दिलेली आहे. आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की TET परीक्षा जी काही इतर 2 राज्यांनी जसं स्वतंत्र परीक्षा सुरू केलेली आहे तसं महाराष्ट्र शासनानं सुद्धा कार्यरत शिक्षकांची स्वतंत्र TET परीक्षा घ्यावी. त्याचबरोबर पदोन्नतीमध्ये या ठिकाणी TET परीक्षा असणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. परंतु शासन सर्वोच्च न्यायालय एका बाजूला आम्हाला 2028 पर्यंत TETसाठी मुदत देते, तर या ठिकाणी पदोन्नती होत असताना सुद्धा आमची मागणी अशी आहे की ती सेवाज्येष्ठतेनं पदोन्नती व्हावी आणि सेवाज्येष्ठतेनं पदोन्नती झाल्यानंतर 2028 पर्यंत जर TET परीक्षा पास झाली नाहीत पदोन्नती घेतलेले शिक्षक तर ते रिव्हर्शन घेतील. अशा पद्धतीची आमची दुसरी मागणी आहे. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे शासन एका बाजूला म्हणतं की या ठिकाणी BLO हे अशैक्षणिक काम आहे, तशा पद्धतीचा आदेश शासनानं काढलेला आहे, परंतु दुसऱ्या बाजूनं पुन्हा हे शासन शिक्षकांना BLOचं काम लावतं. आज आम्ही बघतोय की जूनमध्ये शाळा सुरू झाल्या परंतु शिक्षक BLOच्या कामानं आणि SIRच्या कामानं हैराण झालेले आहेत. शिक्षक हे विद्यार्थ्यांसमोर नाहीत, मग नेमकं आम्हाला शिकवू द्या अशी आमची मागणी आहे. आमच्याकडून हे BLOचं काम जर शासनच अशैक्षणिक म्हणत असेल तर आमची विनंती अशी आहे शासनाला की ते हे BLOचं काम आहे ते समूळपणे आमच्याकडून काढून घेण्यात यावं आणि फक्त आम्हाला शिकवू द्यावं एवढीच आमची महत्त्वाची मागणी आहे. आज 9 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेसंदर्भात जी एक खदखद आहे ती खदखद या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज व्यक्त होते आहे. महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षक संघटना, शिक्षकेतर संघटना, संस्थाचालक संघटना आज महाराष्ट्रामधल्या सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रातील सगळ्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, संस्था या ठिकाणी आज या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. खऱ्या अर्थानं शिक्षकाला शाळेमध्ये शिकवू द्या, शिक्षकाला अशैक्षणिक कामापासून मुक्त करा या मुख्य मागणीला घेऊन आज शिक्षकांच्यावर लादलेली जी TET परीक्षा आहे या TETच्या परीक्षेच्या माध्यमातून जे उद्या अनेक गंभीर प्रश्न या शिक्षण व्यवस्थेसमोर उभा राहणार आहेत. मग तो पदोन्नतीचा प्रश्न असेल, या ठिकाणी मुख्याध्यापक पदाचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न या TETच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर उभा राहणार. यातून अनेक प्रकारचे भेदभाव शिक्षण व्यवस्थेमध्ये निर्माण होणार आहेत आणि या सगळ्यापासून शिक्षकांना SIR मॅपिंग असेल, जनगणना असेल, या सगळ्या कामातून मुक्त करा आणि शिक्षकाला फक्त शाळेमध्ये शिकवू द्या. आज पवित्र पोर्टल सारखी पवित्र भरती या ठिकाणी अनेक वर्ष रखडलेले आहे. शासनानं जाहीर केलं होतं 15 तारखेला शाळेमध्ये शिक्षक हजर होतील पवित्रतेच्या माध्यमातून, पण आज जुलै महिना संपत आला, जुलै महिना उजाडला तरी सुद्धा आज शाळेमध्ये पवित्र भरतीचं काही शिक्षक आलेले नाहीत. अजून पवित्र भरतीची प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे एकंदरीत एकतर शाळेमध्ये शिक्षक नाहीत, आहे ते शिक्षक जनगणना, BLO वेगवेगळ्या माध्यमातून शाळेच्या बाहेर आहेत आणि विद्यार्थी मात्र शिक्षणापासून वंचित आहे. या बालकाच्या शिक्षणाच्या प्रश्नासाठी, या अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांच्यासाठी हे आजचं आंदोलन खऱ्या अर्थाने या ठिकाणी घेतलेलं आहे. शासनाने जर आजच्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये आमरण उपोषण असेल, बेमुदत या ठिकाणी शाळा बंद आंदोलन असेल आणि वेळ पडली तर मुंबई या ठिकाणी बंद करून मुंबईमध्ये चक्काजाम आंदोलन केल्याशिवाय शिक्षक बांधव राहणार नाहीत. एवढंच आजच्या या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं शासनाला मी सांगू इच्छितो आणि शासनाने लवकरात लवकर जागं होऊन या संदर्भात लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी शासनाला विनंती करतो. जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन घेतलं गेलं. या आंदोलनामध्ये सांगली जिल्ह्यातल्या तमाम शिक्षक संघटना यामध्ये निश्चितपणानं सहभागी झालेल्या आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातले जवळजवळ 1734 प्राथमिक शाळा आहेत. या प्राथमिक शाळा जवळजवळ 100% या ठिकाणी बंद करून या ठिकाणी शाळा बंद आंदोलन खऱ्या अर्थानं आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या ठिकाणी आम्ही यशस्वी केलेलं आहे. या आंदोलनाच्या निमित्तानं आमची महत्त्वाची मागणी एकच आहे यामध्ये की गरज नसणारी TET परीक्षा आमच्या शिक्षकांच्यावर लादली गेली, ज्याची खरंच गरज नाही. आम्ही
शिक्षक पात्रता परीक्षा पूर्ण करून आमची जी अट आहे शैक्षणिक अर्हता पूर्ण करून या ठिकाणी शिक्षक या ठिकाणी काम करतोय। पण जाणीवपूर्वक या ठिकाणी ज्या न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून ज्या TET घेण्यासंदर्भाचा घाट आमच्या शिक्षकांच्यावर घातला तो होऊ नये, त्याचबरोबरीनं पदोन्नती करण्यासाठी सिनियर शिक्षकांची सिनियरिटी लावून त्या संदर्भाची पदोन्नती घेतली जाते। पण यामध्ये 1 सप्टेंबर 2025चा कोर्टाकडून निकाल आणून त्याच्या माध्यमातून पदोन्नती करण्यासंदर्भाचा जो घाट या शासनानं घातला गेला त्याला आमचा पूर्णपणे निषेध आहे। अशा पद्धतीचं प्रमोशन व्हायला नको आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। जनगणनेसारखं काम आम्ही करायला नेहमी निश्चितपणानं तयार आहे। यामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय काम आहे, हे गोंडस नाव जरी तुम्ही आम्हाला दिलं असलं तर त्याच्या माध्यमातून आमची एकच मानसिकता होती, त्या संदर्भाचं निवेदनही आम्ही त्यांना दिलं होतं की आम्हाला साधन सामग्री पुरवा, याच्या माध्यमातून आम्हाला टॅब द्या, याच्या माध्यमातून आम्हाला नेट द्या, या सगळ्या गोष्टी देत असताना सुद्धा त्यांनी फक्त आम्हाला 10 रुपयाची पिशवी आणि 2 पेन याशिवाय दुसरं आम्हाला काही दिलं नाही। यामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या शिक्षकाकडे मोबाईल नसताना या 11 GB रॅमचा मोबाईल असल्याशिवाय जनगणनेचं काम त्यात ॲप डाउनलोड होऊ शकत नाही आणि अशा परिस्थितीत आमच्या शिक्षकांनी 25, 30, 40, 50 हजारचे मोबाईल खरेदी केले आणि त्याच्या माध्यमातून जनगणनेचं काम केलं। हे ठीक आहे इथपर्यंत, पण त्याच्या पलीकडे जाऊन शासनानं जो BLOचा घाट आमच्यावर घातला, जे BLOचं काम 1 जुलैपासून 30 जुलैपर्यंत पूर्ण दिवसभर 30 दिवसामध्ये 2,500 ते 3,000 फॉर्म या शिक्षकाला भरायचा आहे आणि एकीकडे आमच्या शाळेमध्ये आमची पोरं, गोरगरिबांची पोरं आमचा गुरुजी शाळा शिकवायला येतोय याची वाट पाहतोय आणि आमचा गुरुजी मात्र सगळीकडे फॉर्म घेऊन वाटत सुटलाय आणि या BLOचं काम करतोय। अतिशय खेदाची या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अतिशय खेदाची बाब आम्हाला या संदर्भाची वाटते। जर आपण या संदर्भात जर शिक्षकांना तुम्ही शिकवून नाही दिलं तर या काळामध्ये आंदोलनानंतर आम्ही बेमुदत आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि याची शासनानं दखल घ्यावी एवढीच या निमित्तानं मी विनंती करतो आणि माझी 2 शब्द थांबवतो। सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ समन्वय समिती, सर्व संघटना, त्यांचे जिल्हाध्यक्ष, सर्व कार्यकारिणी, त्याचप्रमाणे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या धरणे आंदोलनासाठी जमलेले आहेत। आंदोलन कशासाठी आहे? शिक्षकांच्या मागण्या आणि न्याय हक्कासाठी। आमच्या बाबतीत शासनाने जे कठोर निर्णय घेतलेले आहेत, ज्या काय मागण्या आहेत, TETचा मुख्य विषय आहे, TETची परीक्षा आमच्यावर लादलेली आहे। आमचं मागणं असं आहे की TET परीक्षाच नको, TET परीक्षा घ्यायची असेल तर सर्व स्तरातील शासनाच्या लोकांची सगळ्यांची TET घेतली पाहिजे। खासदार असतील, आमदार असतील, कलेक्टर असतील, सर्व प्रशासनातले जे प्रमुख मंडळी आहेत त्यांची सुद्धा परीक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। नसेल तर आमची परीक्षा घेऊ नका आणि परीक्षा घ्यायचीच असेल तर तामिळनाडूच्या धर्तीवर त्या संदर्भात जी परीक्षा घेण्यात आलेली आहे त्या संदर्भात परीक्षा घ्या। BLO सारखं काम आहे, SIRचं काम आहे, अशैक्षणिक कामाचा बोजा आहे। शाळेतली सगळी कामं आमच्या शिक्षक बांधवांना करायची, झाडायचं काम असू दे, क्लार्कचं काम असू दे, घंटा द्यायचा असू दे, शालेय पोषणार्थ असू दे, आणि ही कामं सोडून जनगणनामध्ये मे महिन्यामध्ये जनगणना आमच्या शिक्षक बांधवांनी केली। प्रचंड उन्हाचा पहारा होता, असल्या उन्हाच्या कडाक्यामध्ये आमच्या बांधवांनी जनगणना केली। काही लोकांना चक्कर आली, पडले खाली, BP शुगरवाले लोक आहेत। शासनाची भूमिका जी चालली आहे, आमचं म्हणणं असं आहे BLOचं जे काम आहे, SIRचं काम आहे, बेरोजगार तरुण लोकांना द्या, त्यांना त्यांच्या हाताला काम द्या ना। शिक्षक भरती झालेलं नाही, शिक्षक भरतीमध्ये प्रचंड घोटाळा व्हायला लागलाय, व्यवस्थितपणे आम्हाला शिक्षक दिलं जात नाहीत। एका शिक्षकाला 4-4 वर्ग देतात। मग शासनाचं हे धोरण कसलं आहे संच मान्यतेचं? नवीन संच मान्यता आले ते आम्हाला मान्य नाही, जुन्या संच मान्यतेप्रमाणेच या ठिकाणी शाळा भरल्या पाहिजेत। शिक्षकांना इकडं तिकडं पळवायचं, आंतरजिल्हा बदलीचा सुद्धा मोठा भयंकर प्रश्न आहे। आंतरजिल्हा बदलीचे आमचे बांधव इथून दुसऱ्या जिल्ह्यात जाणार आहेत आणि तिकडून इकडे येणार आहेत, त्यांच्या हाल अपेक्षा होत आहेत। गेली 4 वर्ष झाला आंतरजिल्हा बदल्या नाहीत, अतोनात शिक्षकांचा हाल होतोय, शाळेची पटसंख्या घसरत चालली आहे। हे फक्त शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे चाललंय। शासन जोपर्यंत ठोस निर्णय घेत नाही आमच्या बाबतीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। हे आंदोलन असं तीव्र चालू राहणार आहे। जर भविष्यात शासनानं जर निर्णय योग्य घेतले नाहीत तर शाळेला सुद्धा कुलप घालायची व्यवस्था आम्ही करणार आहे। मग तिथं ग्रामस्थ जमू देत, पालक वर्ग ज्या शाळेत येणारे विद्यार्थ्यांचे पालक आहेत तिथं जमले तरी चालतील, आम्हाला काय आदेश काढायचा आहे ते काढा। पण शासनाला माझं म्हणणं आहे
की शिक्षकांच्यावर तुम्ही अन्याय करू नका. जे कठोर निर्णय घेतलेत, 14 जुलैचा जो परिपत्रक आहे, मे महिन्यातलं जे 15 मेचं परिपत्रक आहे, संच मान्यता ही जुन्या प्रमाणच घ्या, नवीन प्रमाण नको, TET परीक्षा नको, BLO कामं आम्हाला नकोत, SIR काम नको, कशासाठी आमच्यावर कामं लागताय. आणि तुम्हाला या आंदोलनात आम्ही आज इशारा देतोय की शासनानं आमच्या बाबतीत योग्य निर्णय आणि भूमिका घेतली नाही तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये शाळेला कुलपं लावून आमचे शिक्षक रस्त्यावर उतरतील. एवढंच मला या ठिकाणी शासनाला ठणकावून सांगायचं आहे आणि याप्रमाणे योग्य ते निर्णय घ्यावा अशी मी शासनाला विनंती करतो. मी सायाजी पाटील शिक्षक समिती राज्य कार्याध्यक्ष. खरं म्हणजे शासनानं आज दखल घेणं गरजेचं आहे, कारण गेल्या 8 महिन्यामध्ये 2 वेळा शासनाच्या विरोधामध्ये शिक्षक आज रस्त्यावर उतरत आहे. कोणतीही आर्थिक मागणी नसताना फक्त शिक्षकांचं एकच मत आहे, मुलांना शिकू द्या आणि आम्हाला शिकवू द्या. खरं म्हणजे BLO सारखं काम आहे, जनगणना चालू आहे, SIRचं काम चालू आहे आणि या कामामध्ये आमच्या नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं. आज नवीन मुलं शाळेत येत आहेत, त्या मुलांना शिकवायला शिक्षक शाळेत नाही. शिक्षक आज आमचा बघितला तर वाडी वस्तीवरती राहणारा शिक्षक आज गावोगाव फिरत आहे. त्यामुळं शैक्षणिक वातावरण गढूळ झालेलं. या पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा शासनाने याची दखल घेणं गरजेचं आहे, कारण कोणतीही आर्थिक मागणी नसताना शिक्षक जर रस्ते येत असेल, TET सारखे पेपर फुटत असतील, आमच्या NEET सारखे पेपर फुटत असतील, ग्रामसेवकांच्या परीक्षेचे पेपर फुटत असतील तर खऱ्या अर्थानं शासन या सर्व परीक्षा घेण्यामध्ये नापास आहे. कारण जी मुलं आज शिक्षणाच्या माध्यमातून नोकरीत येऊ इच्छित आहेत त्या मुलांचं फार मोठं नुकसान हे शासन करावं लागलं. एवढंच मला या निमित्तानं बोलायचं.